नंदुरबार पोलीस दलाची सायबर जनजागृती मोहीम, कोट्यवधींच्या फसवणुकीतील मोठी रक्कम परत मिळवण्यात यश. नंदुरबार वाढत्या सायबर गुन्ह्यांना सायबर क्राइम्स आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस सायबर सेलने जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे. गृह मंत्रालय आणि IHRC यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सायबरतर्फे संपूर्ण राज्यात सायबर जनजागृती उपक्रम ऑक्टोबर 2025 राबविण्याच्या सूचनांनुसार हे विशेष अभियान नंदुरबार जिल्ह्यातही जोमाने सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. नंदुरबार येथील संवाद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर फसवणुकीच्या प्रकारांची माहिती दिली जात आहे. यात OTP फसवणूक, बकिंग फसवणूक, बनावट वेबसाइट्स, फिशिंग लिंक्स, व्हॉट्सअॅपवरील फसवणूक, डिजिटल अरेस्ट, डीपफेक व्हिडिओ फ्रॉड आणि ऑनलाईन शॉपिंग फसवणूक यांसारख्या विविध धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन केले जात आहे. या पत्रकार परिषदेत नंदुरबार जिल्हा सायबर सेलच्या उल्लेखनीय कामगिरीची माहितीही देण्यात आली. या वर्षातील सायबर फसवणूक संदर्भातील गुन्ह्यांमध्ये तब्बल 1,43,99,656 रुपये इतक्या रकमेची फसवणूक झाली होती. परंतु सायबर सेलच्या तत्परतेमुळे आणि प्रभावी कारवाईमुळे यापैकी 34,37,825 रुपये इतकी रक्कम तक्रारदारांना परत मिळविण्यात यश आले आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यवहारासंबंधी किंवा फसवणुकीबाबत तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 व 1945 यावर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी यावेळी केले. मराठी न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. या महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरावर आपण सायबर अवेअरनेस कॅम्पेन आयोजन करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे शाळा, स्कूल्स मध्ये भेट देऊन सायबर सेफ्टी व सायबर क्राईमचे बद्दल जी जनजागृती आहे ती करण्यात येत आहे. त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे जे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यातून जे सर्व नागरिक आहेत त्यांची जनजागृती करण्यात येत आहे. मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे, आवाहन करायचं आहे की सायबर स्पेसमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप कम्प्युटर ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे फ्रॉड्स आणि क्राइम्स होत आहेत. यामध्ये खोटा आणि बनावट लोन ॲप्लिकेशन, व्हॉट्सॲप मध्ये वेगवेगळे जे अधिकृत कंपनी आहे, जे नामांकित कंपनीज आहेत त्यांचे ॲप्लिकेशन म्हणून पाठवण्यात येणारी APK फाइल्स जसे SBI रिवॉर्ड, आधार अपडेट, परिवहन अशा प्रकारची जी APK फाईल पाठविण्यात येत आहे आणि नागरिक त्याच्यामध्ये अनावधानाने किंवा नजरचुकीने त्या ऍप्लिकेशन्सला डाउनलोड करताय किंवा त्या ऍप्लिकेशन्सला इन्स्टॉल करून घेताय, जेणेकरून त्यांचे जे काही पर्सनल डेटा आहे, फोनचा जो डेटा आहे आणि त्यांचे जे सर्व कॉन्टॅक्ट्स आहे, त्यांची जे काही सोशल मीडिया वर आणि व्हॉट्सॲप व इतर प्रकारचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहे त्यांना सुद्धा या ऍप्लिकेशनचा धोका किंवा जे व्हल्नरेबिलिटी आहे ती आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि मोठ्या प्रमाणात कमीत कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून घ्या अशा प्रकारचे जे मेसेजेस वरून वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जे आहे, व्हॉट्सॲप आहे, टेलिग्राम आहे किंवा इंस्टाग्राम आहे, यावर रील्स किंवा मेसेजेस किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून लोक त्याच्यामध्ये प्रवेश करताय आणि आपली जे काही
मेहनतीत जे काही संपन्न केलेली त्यांचं जे धन आहे त्याला अशा प्रकारची खोटी आणि इलॉजिकल स्कीम्स मध्ये निवेश करून आपलं स्वतःचं नुकसान करून घेत आहे. तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारची जे काही स्कीम्स आहे, अशा प्रकारची जे काही फेक लोन ऍप आहे, अशा प्रकारची कुठलाही इन्स्टॉल करू नका आणि त्यामध्ये सहभागी होऊ नका. किंवा एखादी अशी स्कीम ज्यामध्ये 10 लोकांना तुम्ही जॉईन करणार एखाद्या ग्रुपवर आणि त्यातून तुम्हाला फायदा भेटेल, अशा प्रकारचं कोणी सांगत असेल तर त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता स्वतःला वाचून घ्या. त्याचबरोबर अननोन व्यक्ती, अपरिचित व्यक्ती सोबत आपला चॅट करणे किंवा त्यांना आपले जे काही संपर्क क्रमांक आहे किंवा इतर पर्सनल डिटेल्स आहे अशा प्रकारची शेअर करणे, त्यांच्या सोबत त्यांची जे ओळख आहे ती माहिती नसताना त्यांच्या सोबत चॅट करणे आणि मग स्वतःला एखादी ब्लॅकमेल साठी आपण स्वतः त्याच्यामध्ये एक विक्टिम होऊन जाणे, ती गोष्टी टाळण्यासाठी जे अनोळखी अकाउंट्स आहे, अननोन नंबर्स आहे, त्यातून येणारी व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सअप कॉल्स, त्याचबरोबर चॅट मेसेजेसला रिस्पॉन्ड करू नका. आणि जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की तो व्यक्ती समोरच्या तुमची ओळखीचा आहे किंवा रिलायबल आहे, अशा व्यक्ती बरोबर संवाद साधणे किंवा आपली पर्सनल डिटेल शेअर करणे, आपली पर्सनल पिक्चर्स किंवा इतर प्रकारची व्हिडिओ शेअर करणे सर्वांनी टाळलं पाहिजे. विशेष करून जे पालक आहे, जे पेरेंट्स आहे, त्यांनी आपापले जे मुलं आहे त्यांची जे काही सोशल मीडियावर त्यांचे जे काही हालचाल आहे ते कोणाबरोबर चॅट करत आहे आणि त्यांची जे काही सोशल मीडियाची जे प्रेझेन्स आहे ती कशा पद्धतीची आहे, ते कशा प्रकारचं कंटेंट ते बघत आहे किंवा ऐकत आहे, याबद्दल सर्व जे पालक आहे आणि जे काही गार्डियन्स आहेत त्यांनी नक्की विचार करावा. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट स्कॅम हा सुद्धा सुरू झालेला आहे. यामध्ये खोटे पोलीस अधिकारी किंवा तपासिक अधिकारी म्हणून फोन येऊन जे इनोसेंट नागरिक आहे त्यांना एखादे केस बद्दल त्यांना त्याच्यामध्ये ते आरोपी आहे अशा पद्धतीने त्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना कायदेशीर धाक दाखवून खोट्या पद्धतीने त्यांची फ्रॉड करण्याची प्रयत्न सुरू आहे. मोठ्या प्रमाणात तसे केसेस राज्यामध्ये आणि देशभरामध्ये घडलेले आहे. सर्व नागरिकांना हे असं आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलाही फोन कॉल किंवा तपास बद्दल इन्क्वायरी आली तर आपण आपला जे नजीकच्या पोलीस स्टेशन आहे त्यांच्या सोबत संपर्क करून मग आपण त्याच्यामध्ये आपली जे काही पुढची कार्यपद्धती आहे त्यावर ते डिसाईड करा. आणि लीगल ऍडवाइस शिवाय अशा प्रकारचे लोकांना कोणीही एंटरटेन करू नये. क्रिप्टो फ्रॉड्स, डेटिंग फ्रॉड्स, अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाईन आणि सोशल मीडिया स्पेसवर होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे आपली OTP, आपला मोबाईल नंबर, आपली ईमेल ID, आपली पर्सनल पिक्चर्स, आपला कुठलाही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक ऍक्सेस असलेली जे काही वेबसाईट आहे, पोस्ट आहे, अशा करू नये, जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किसी अनोळखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे जे फ्रॉडची कॉल्स आहे, फ्रॉडची जे कंप्लेंट्स आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी 1,43,00,000 1,43,00,000 जवळजवळ 1,44,00,000 त्यांचे नुकसान झालेलं आहे वेगवेगळे फ्रॉड्स माध्यमातून. त्यामध्ये तपासाच्या माध्यमातून 34 लाख आणि 38,000 रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपले तपास सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेट वर येणारी जे काही ऍप्लिकेशन्स आहे, कॉल्स आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे ऍप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणी सोशल मीडियावर
खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपार्ह पोस्ट करणे किंवा पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये. सर्वांनी सावध राहावा. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉडचे बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल 1930 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर 1945 ही संपर्क क्रमांक आहे, त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकतात. तसेच NCCRP पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, यावर सुद्धा आपली जे काही फ्रॉडची तक्रार आहे किंवा इतर प्रकारची जे सायबर स्पेस मध्ये घडलेली आपल्यासोबत घडलेली गैरकृती आहे त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतात. मोठ्या प्रमाणात आरोपीला पकडण्यासाठी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर मोहीम सुरू आहे आणि सर्व जे हेल्पलाईन्स आणि ऍप्लिकेशन्स आहेत ते नागरिकांची सुरक्षेसाठी आहेत. नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा आणि सायबर स्पेस मध्ये आणि सोशल मीडियावर आपण त्याला हाताळताना, ते वापर करताना स्वतःची काळजी, सेल्फ डिसिप्लिन सुद्धा एक ठेवावा, जेणेकरून कोणीही आपल्याकडून आपली पर्सनल माहिती हस्तगत करू नये आणि त्याचा गैरवापर होता कामा नये. सर्वांनी सावध राहावं. काही तक्रार असल्यास जे दिलेली जे हेल्पलाईन्स आहे त्यावर संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.